नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे मस्त मजेत. आता जरी रात्र असेल तरी हा व्हिडिओ तुम्ही उद्या सकाळीच बघणार आहे, त्याच्यामुळे आताच म्हटलं की गुड मॉर्निंग. तर दिवसभर मला काही शूटिंग करणं झालं नाही, ब्लॉग बनवणं झालं नाही. त्याचं पण कारण असंच होतं की आम्ही दिवसभर शूटिंग मध्येच बिझी होतो. कारण आप्पा आलेला, म्हणजे आप्पाचे माझे मित्र आहेत म्हातारे, ते आप्पा, डुलकेवादक, बाकीचे जे कलाकार, आणि आम्ही मस्तपैकी असं एक खूप मोठा धमालपैकी एपिसोड बनवलेला आहे. तो तुम्हाला लवकरच भेटीला येईल. आणि जे की आत्ता मी सध्या जिंतीमध्ये आहे आणि उद्या सकाळी आम्हाला बुलढाण्याला जायचं आहे. जसं की मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की सासूबाईला बोलून घेईन किंवा मी पोपळला जाईन. पण आज आम्ही दिवसभर शूटिंगमध्ये होतो. पूजाने फोन केला होता तिच्या मम्मीला, तर ते आज पॅसेंजरने म्हणजे ट्रेनने इथं आलेले आहेत बघा. तर आज मी पूर्णपणे त्यांना माहिती पण विचारणार, कारण बऱ्याच गोष्टी इथं त्या मला काय माहित नाही, तर मी आज त्यांना विचारणार आणि उद्या सकाळी आम्ही बुलढाण्यासाठी रवाना होणार. तर चला आपण आता सासूबाईला काहीतरी थोडंसं विचारू. सासूबाई, कसा झाला प्रवास तुमचा? हा, चांगला झाला, मस्त छान झाला. तर आता उद्या आपल्याला बुलढाण्याला जायचं आहे. बुलढाणा आपल्या गावाला. कुठल्या? शेगाव. बरोबर. शेगाव मडकापूर. शेगाव मडकापूर. मलकापूर का? मडकापूर. मरका का मलका? मडकापूर. मडकापूर. मडकापूर जायचं, शेगावला जायचं. बर. आता म्हणजे कोणत्या गावाला जायचं आपल्याला? बर, आता मला तुम्हाला हे विचारायचंय की आता ज्यावेळेस आमचं लग्न झालं होतं त्यावेळेस मी काय जास्त विचारलं नव्हतं. बरोबर. विचारलं नाही मला. मी तुम्हाला विचारलं का तुमचं बॅकग्राऊंड काय, तुमचं पहिलं काय होतं, काय विचारलं का? नाही विचारलं. तर काही लोकांना असं वाटतं की काही पांडू, हा, फक्त मला एवढंच माहिती की तुम्ही आमच्या तिथे राहायचं आणि तुम्ही गरीब होता. बस. गरीब होतो. हा, बस. आणि तुम्ही करून खायचा, खायचं. कंडिशन तुमची खराब होती. हा. आणि मला तुमचं मागचं, तुम्ही कुठं राहता, तुम्ही काय आहे, मला काही माहित नव्हतं. नाही, पहिलं तुमचं तिकडेच आमच्या खामगावचं. हा, खामगावचं. आता नंतर पूजाने बोलता बोलता मला सांगितलं की तुमचं लग्न झालं होतं पहिलं. माझं पहिलं लग्न झालं होतं आमच्या गावाला, तिकडे दिलं अकोल्याला. मला अकोल्याला दिलतं पहिलं. तर ते जे होते ते देशमुख नावाचे होते का? देशमुख होते. देशमुख असं मला पूजाने सांगितलं. मग तिथून परत तुम्ही दुसरं का लग्न केलं? म्हणजे दुसरं केलं म्हणजे ते मारत झोडणं होतं ना, दारू पित होता. दारू पित होता ते, मग ते वागत नव्हतं बरोबर. मुलगा आहे छोटा, मोठा होता. अच्छा, म्हणजे तुम्हाला कृष्णा एवढा मुलगा होता, सोडून दिलं मी. म्हणजे तुमचा पहिला मुलगा सोडून दिला. आता तो आहे का काय माहिती, आता किती वर्ष झाले आपण गेलोच नाही अकोल्याला. बरं, ठीक आहे. बुलढाणा तिकडे अकोला. जर आपण उद्या गेलो तर आपण त्यांना भेटू शकतो का? मग कसं भेटू शकू आपण? मग अजून आपण तो म्हणे काय कशाला आली मला? हा, कशाला आले का असं भेटायला पण येऊ शकत नाही का म्हणा? ही तुझी बहीण आहे म्हणायचं. ही बहिणीला तिला भेटायला वगैरे नको का, भावाकडे जायला वगैरे असं तिला वाटत नसेल का जायला? म्हणजे जर गेलो तर काय ओरडतील, खवळतील का, काय करतील? करत नाही ते काही, पण आपल्याला मला भय वाटते. मला आता काय, आतापर्यंत कशी आली तू, काय केलं, होय राहिली तू? अच्छा. मुलगा आहे माझा मोठा, लग्न झालं की मुलगाचं माझं. लग्न पण झालं? लग्न झालं, मोठं झालं माझं. बर. त्याच्यानंतर तुम्ही दुसरं लग्न केलं, जे की हिचे पप्पा होते, पूजाचे पप्पा होते पहिले. अच्छा. बर, ते मलकापूर मधले? मलकापूरला ते वारले दारू पिऊन वारले. बर. आणि ही लहान होती ज्यावेळेस वारले त्यावेळेस तुम्ही तिकडे गेला पण नाही? आम्ही मलकापूरच लहान केलं, हिला लहान तर मोठं केलं मी. मलकापूर होती. हा. सरकारी दवाखान्यात. हिला दुसरी बहीण पण होती, दुसरी बहीण होती. हे मोठी होती, एक आरती होती, ती पण वारली. ते वारले. हे मोठी होती. 2 मुली होत्या मला. काम काय करायचं त्यावेळेस तुम्ही? काम असं इथे वडील करायचे, चप्पल शिवायचे, चप्पल वगैरे शिवायचे मलकापुरात. तुमची ओरिजिनल कास्ट कोणती तुमची? जात तुमची कुठली? देशमुख जात होती जवळ बाबा तुमची. देशमुख. ओके. आणि नंतर मग चांबाराचा नवरा केला? असं केला. अच्छा, हिचे पप्पा केले. मलकापूरला भेटले. बर. तिचे पप्पा पण वारले? वारले दारू पिऊन. अच्छा. लहान तर मोठं केलं. आणि मग तुम्ही पोपळला किती वर्ष झाला आले? वर्ष झाले आम्हाला. हे लहान होती. लहान होते म्हणजे आता जवळजवळ 21 वर्षाची आहे.
मला तर असं छोटी वाटतंय होती. की ज्यावेळेस आमचं लग्न झालं होतं त्यावेळेस मला वाटते असं सगळे सांगत होते की तुम्ही 10 वर्ष नाव टाकलं मग गावात. हा 10 वर्ष झालं पोपळला आलेला. पोपळला. आता आमच्या लग्नाला जवळजवळ आता 8 वर्ष झाले. 8 वर्ष झालं. जवळजवळ 18 वर्ष झालं. हा 18 वर्ष झालं तुम्ही गावाला गेले नाही तर. नाही गावालाच नाही गेलो आम्ही. पूजा पण तिने तर तिला काही माहितीच नाही नाही. तिला माहितच नाही. हा गावाला गेलोच नाही आम्ही. बर मग आम्ही तिकडेच राहिलो, मलकापुरातच राहिलो. लहान तर मोठे केले, छोटे होते. बर ठीक आहे. जर आता आपण जर उद्या जायचं म्हणलं तर कोणाकडे जायचं? मग आपण याच्यात जाऊ. कोणाकडे जायचं आपल्याकडे? कोणाकडे? शेगावले. कोण आहे तिथं? आपलं दर्शन आल्या. तुमचं कोण आहे का माझं तिथं? कोणीच नाही आहे. कोणीच नाही. नाही कारण तुमचा जो भाऊ आहे. भाऊ आहे माझा खामगावले आहे. भाऊ आहे का? 2 भाऊ होते माझे, वारले. एक भाऊ आता वारला माझा, साप डसला त्याला. कधी? लय दिवस झाले. बर त्यांची मुलं आहेत का? मुलं आहे, वहिनी आहे मला. आहे का? हो तिकडे जाऊ शकतो का आपण? जाऊ शकतो, पण ते बोलणार नाही माझ्याशी. अच्छा हा ते वहिनी माझ्याशी बोलणार नाही. जाऊ आपण. हा 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 बर सगळं जाऊ. दाखवीन तुम्हाला. बरं. माझं आई बापाचं घर दाखवीन तुम्हाला, सगळं दाखवीन. बर जाऊन तर भाऊ. जिथं पूजाचा जन्म कुठे झाला? पूजाचा जन्म झाला खामगाव. खामगाव मध्ये जन्म झाला? हा. नाही मलकापुरात झाला. मलकापुरामध्ये झाला. मलकापुरात झाला जन्म हिचा. अच्छा अच्छा आणि तिचा झाला त्या लाईनीचा झाला शेगावला. बर आरतीचा त्या बर. शेगावला झाला तिचा. ती वारली. हो ते वारले. बर तिचे वडील काय म्हणाले, दुसऱ्या दिवशी आपण दवाखान्यात नेऊ. हा संड लागली होती तिला हा आणि ते वारूनच गेले. रात्रीच वारून रात्रीच वारून गेले. ज्यावेळेस हिचे वडील वारले त्यावेळेस तुम्ही बघायला पण गेला ना? बघायला. हिचे वडील काय म्हणाले, आपण नेऊ सकाळी. हा सकाळी नेऊ. सकाळी नाही काय नाही नेलं? हिचे वडील वारले ना? हा वडील वारले तुम्ही नाही बघायला गेला? मी नाही बघायला गेली. मी तो काय म्हणायचं, येऊच नको माझा जो. हा असा. हा माझं तोंड नको भाऊ म्हणे. अच्छा अच्छा. हा. मग पूजाचा लय लाड करायचे? हा पूजाचा लय लाड करायचे? पूजाचा लाड करायचा. बर पूजाचा त्या आजीचा मी का कालवा करायची कल्ला करायची. का? बर मला हे हे कल्ला करायचे. बर मला हे सांगा. हे आता लढती पा. ऐका सुसूबाई, मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या का तुमच्या? नाही. काय झालंय? काय झालं? वाईट वाटली तिला कशाच्या? पहिलं. काय झालं रे रडायला आता? ए पूजा ए ऐ अग मी का विचारतो ह्या सगळ्या गोष्टी? कारण मला ह्या गोष्टी काय माहित नव्हत्या. मी तुमची मागची काय परिस्थिती बघून मी हिच्याशी लग्न वगैरे केलं नव्हतं. ठीक आहे, सध्याची जी काय कंडिशन ते बघून, कारण आमची पण त्यावेळेस चांगलीच नव्हती. तुम्ही विचारलंच नाही पहिले. मग असं पहिले विचारत होतं. लग्नाच्या आधी विचारत होतं तुम्ही असं? नाही 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 मी असं काय म्हणत नाही. नाही नाही मग चांगलंच तुम्ही आहे. काय करायचं? आधी विचारायचं होतं मला, कसं आहे तुमचं, काय आहे. अहो मी काय म्हणतोय, हा. मी भांडणं करत नाही नाही. भांडणं नाही. पहिले विचारत होतं तुम्ही कसं आहे, अहो, तुमचं असू कसं द्या. आहे, गाव कसं आहे, तुम्ही विचारत पहिले. मग उलट सगळं चांगलं कसं आहे झालं. तुमचं कसं आहे, वेगळं काय आहे, आ? कसं आहे. वेगळं विचारता आणि ती वेगळं धरती. हो हा अहो मी काय म्हणतोय, उलट चांगलं झालं. तिचं नशीब चांगलं झालं, माझ्या संग चांगलं लग्न झालं झालं. आणि माझं पण चांगलं झालं. ती माझी बायको म्हणून आली, म्हणजे तिच्या पायात लक्ष्मी म्हणून माझ्या घरात आली. मग माझं आता पण चांगलं तुमचं झालं. चांगलं झालं. मग हीच तुमच्या घरी तुम्हाला- आले म्हणून माझी पोरगी चांगली झालं. तुमचं मोठं झाले तुम्ही जवळ बाप्पो. खोटं नाही बोलत मी. नाही मग मी तेच सांगतोय की मग आता माझी पोरगी तुमच्या घरी आली म्हणून तुम्ही मोठे झाले. पहिले किती गरीब होते का? गरीब होते का तुम्ही पहिले? हो. सांगा तुम्ही. खोटं नाही बोलत मी, खरं बोलतो. माझी मुलगी आली तुमच्या घरी, तुम्ही मोठे झाले. अहो मग मी तीच मग- म्हणतोय. या मग- मी अहो, काय वाईट म्हणतोय, वाटते मला पोरीचं, वाईट वाटते. मी काय म्हणतोय, मला ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या माहित नव्हत्या. हा. बरोबर तुम्ही- की नाही? तुम्ही पाहायला आलते का? हे असेच कपडे घालले, हा. जुने पुराण कपडे घालेल. तुम्ही हो. तेव्हा विचारायचं होतं कसं आहे, काय आहे जवळ बाप्पू. हा, ती कसं आहे. वेगळं धरती. हो तुम्ही वेगळं अहो हा, तसं वेगळे नाही. वेगळे नाही बोलायचं जवाई बापू. तुम्ही पहिले विचारायचं कसं आहे तुमचं, काय आहे. मी तसं नाही विचारत. हा. मला लोक विचारतात की पांडू तुला माहित नव्हतं तर तू लग्न कसं केलं? तर मी लोकांना सांगतो की माझी पण कंडिशन म्हणजे परिस्थिती त्यावेळेस तशीच होती. तशीच होती. आणि मला काय तिचं मागचं घेणं देणं नाही. पहिले गरीब होते तुम्ही. हा. होते ना गरीब? हा. तुम्ही गरीब होते ना पहिले? हा? किती गरीब होते ना? आम्ही पाहिलं का किती दिवसाचं आलो. हे आमची पोरगी लहान होती तेव्हापासून आणलं आम्ही. अहो मी काय म्हणतोय, हा, जवाई बापू.
तुझ्या मम्मीला वाटायला लागलंय आता भांडण बिंड करून सोडून देतं काय गरीब आहे नाही म्हणून. असं नाही हो बापू बाप्पा तुम्ही सोडता का माझ्या पोरीला माझ्या मी ती रडली कशावर घातलं झालं. हा असं नाही, वाईट वाटतं असं नाही म्हणत मी मला फक्त हे सांगायचं. माझा ऐका जवळ बापू आम्ही आमचं लय हाल खाल्ला मला माहिती आहे सगळ्या माझ्या गोष्टी. पोरीने माझे लय हाल खाल्ले आम्ही रडू नका की तुम्ही. नाही, नाही. अहो मी कशासाठी विचारतोय, उलट सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या ना. आणि आता आपल्याला लय हाल आहे माझ्या आता आपल्याला तुमच्या गावाकडे जायचं या. आपण गावाकडे जाऊ आपण आमच्या गरीबाला आपण जेवण देऊ कुणाला हा गरीबाला गरीबाला जेवण देऊ आपण. जेवण ठेवा 10-15 हजार रुपये असं देऊन टाकू. जवळ कुणाला बापू. पाहिजे सांगा. आमची ओळखीची आहे जवळ बापू तिकडे हा. आपण जेवण देऊ हा पहिले. टेन्शन घ्या, तुमच्या हस्ते 10,000 रुपयाचं दान करून येऊ. हा बस बस का बस टेन्शन घ्यायचं नाही. आता तुम्ही गरीब राहिला नाही. नाही नाही पोरीच्या पायाने लक्ष्मी घरात आली, आपलं सगळं चांगलं झालंय. भ्यायचं नाही, कोणाला भ्यायचं नाही. कोण तुम्हाला तिकडे गेल्यावर काय आता खवळल. तुम्ही- आता तुमच्या त्या याचं ऐकता तुम्ही अन्नाचं ऐकता कोण आणणार? त्या अन्नाचं ते अन्नाचं ऐकता तुम्ही हा त्या अन्नाचं ऐकायला पाहिजे का तुम्ही काय करायचं आपल्याला कोणाच्या काय लोकांचं. ऐकायचं कोणाचं? मी कोणाचं- काय कोणाचं म्हणतोय, ऐकायचं जवळ बापू कोणाचं ऐकायचं नाही मी कुणाचं ऐकत नाही. मी काय म्हणतोय तुमच्या डोक्यातच बसा डोक्यात नाही. बसलं, माझ्या डोक्यात बसलं बापू माझ्या डोक्यात बसलं हे पूजा व्हिडिओ बंद करा. मी काय ती म्हणते वेगळं मागते, तुम्ही वेगळा विषय धरताय, ती वेगळं धरताय. ती कशी वेगळं मी धरतात कसं ससू? कशा म्हणजे मग? मी रडले तिला असं काय वाटतं, तुम्ही मला काहीतरी बोलला. नाही सासूबाई मी काय बोललो नाही. नाही नाही मी काय बोललो नाही. पुढे विषय आला तर तुम्ही म्हणला वडील वारल्यानंतर काय तुम्ही बघायला गेला नाही. होय हा वडील वाढले का नाही गेले म्हणतात मी नाही गेली हा, जाऊ द्या असू द्या. मी ती गेलीच मला नाही म्हणत होती, पूजा मला लय बोलत होती. हा 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 तर माझं ही जी आता व्हिडिओ काढतो तो आपली एक युट्यूब फॅमिली. युट्यूब फॅमिली म्हणजे कसं, आता आपल्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे. आपण तिघच आहे आपण हा नाही ही बाकी ही आहे की लाईट वाला आहे, ही दाजी झोपले तर ही ताय आहे. म्हणजे ते नाही आपल्या इथे. आपल्या फॅमिलीमध्ये ही कशी सगळी. हे आपण तिघ जण आहे व्हिडिओ तिघ जण आहेत ना. आपण बर तिघंच ठीक जण आहे, बर आपण. ठीक आहे. 3 जण आहेत हा, आपण. आपण तिघंच जण आहे. बरं 3 जण आहेत समजून बरोबर घ्या आहे. की. हा. आता ही एक युट्यूब आहे, त्या युट्यूब फॅमिलीची आपली जवळजवळ 1 लाखो फॅमिली येतं, लाखो लोक येतं. हा 1 लाखो लोक बघतात. हा ती एक आपली फॅमिली सगळं असते. पाहतात. हा सगळं पाहतात. मग ते मला विचारतात की पांडू मग हे कसं. मग त्यांना फक्त सांगतो की मला काय माहित नसताना मी लग्न केलंय, कारण पूजा चांगली आहे, चांगली आहे चांगली म्हणून केलं. बरोबर आहे. त्याच्यामुळे माझं तुम्ही चांगलं. आमच्या घरी झोपडीत हा तुम्ही आमच्या घरी झोपडीत हो, आलते आलतो. ते बसेल होती हो गरीबाचं हो होतं मी विचारलं होतं तुला शिकायचंय का पुढं. हा. विचारलं होतं का, तर ती काय म्हणली होती शिकायचंय. हा शिकायचं बरं पण ती शिकली नाही. शिकली नाही तुम्ही शिकवलं तिला हा. चपाट्यात लाट हो. हे कर हो. भाजी कर शिकवलं का नाही हा. सगळं. मग ती बोलला. शाळा शिकली का नाही शिकली तिला विचारा. काय काय तिला शिकवलं विचारा तिला. सगळं शिकवलं तिला शिकवलं का नाही. मग आता तिच्यामुळे माझं चांगलं झालं, चांगलं झालं. माझ्यामुळे तिचं चांगलं झालं, तुमचं झालं तिचंही चांगलं तुमचंही चांगलं झालं. माझंही चांगलं. आमचं काय चांगलं आहे, आम्ही असंच आहे बा. आम्ही राहिलो गरीब जाऊ दे आमचं पुढे झालं आमचं चांगलं झालं पुरीचं चांगलं झालं का नाही. बस आपलं कसं मग आता आपल्याला कुठं जायचं या. आता आपल्याला कुठे जायचं पहिलं बुलढाण्याला आपल्याला जायचं. बुलढाण्याला जायचं बुलढाण्याला जायचं, बुलढाण्याला जायचं मग मलकापूरला जायचं मलकापूरला जायचं, मलकापूरला जायचं मग शेगावला जायचं, मग अकोल्याला जायचं. अकोल्याला जायचं आणि कोण कोण तुम्हाला काय काय म्हणते सगळ्यांकडे बघायचं. हा हा अकोल्याला बाहेर जाता का हा, हा. तुम्ही? अकोल्याला माझा नवरा आहे बाप्पा हायच. मुलगा आहे माझा मोठा ओळखीन तो मला हो माझी ओळखेल ना. मम्मी आहे माझी आली काय माहिती? मग तुमच्या मुलाला असं वाटत नाही का कधी. हा, माझ्या मुलाला काय वाटेल छोटे होतं हा ना ना. त्याच्या आजीनं काही हेच नाही केलं आईची मळ्यात नाही लावली हा हो 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 हो. आता दुसरी मम्मी आहे. हा आता दुसरी मम्मी आहे का काय माहित मित्रांनो विषय असा आहे की सासूबाईला थोडस काहीतरी वेगळं वाटायला लागलं, त्याच्यामुळे ती खूप भावनिक झाली होती. असं काय नाहीये, मला फक्त एवढंच या व्हिडिओ मधून म्हणायचं होतं की पूजामुळे माझं चांगलं झालं, माझ्यामुळे तिचं चांगलं झालं, सगळ्याच चांगलं झालं. आणि मला काही गोष्टी माहित नसताना सुद्धा मी लग्न करायला तयार झालो. ह्या गोष्टी फक्त मला सांगायच्या होत्या आणि विचारायच्या होत्या की मला काय माहित होतं का नव्हतं माहिती, तरी मी लग्न केलं. पण मला बरेच लोक विचारतात की मग तू काय झोपला होता काय ना असं होतं काय. नाही, मला हिचं पास्टशी काय घेण्याची देणंच नव्हतं. इथून पुढं कशी आमची लाईफ चांगली होईल ह्या गोष्टी फक्त आम्हाला बघायच्या होत्या. तर मग त्या दिवशी बोलता बोलता हिने मागचा विषय काढला तिच्या गावाकडला वडिलांचा. त्याच्यामुळे मी सहज विचारलं तर मला काही गोष्टी माहिती झाल्या आणि म्हणून मी सासूबाईंना ह्या गोष्टी विचारल्या.
हा दाजी एक मिनिट हा. म्हणून ही मागच्या काही गोष्टी निघाल्यामुळं मी काही गोष्टी सासूबाईंना विचारावं म्हटलं, पण सासूबाईंना असं वाटायला लागलं की मग हे काय तुम्हाला लग्नाच्या अगोदर विचारायला येत नव्हतं का, कळत नव्हतं का? म्हणजे त्यांचं थोडक्यात गैरसमज झाला. असं नव्हतं, मी सहज विचारलं. बरोबर की नाही? अजून सासूबाईच्या डोक्यात बसणार नाही. तर असू द्या. तर आता आम्ही उद्या जाणार आहे बुलढाण्याला. पहिलं बुलढाण्याला जाणार आहे. आणि तिकडून असं काय नाही कोणाचं आपल्याला घेणं देणं किंवा हिच्या पास्टरशी किंवा यांच्या मागच्या फॅमिलीशी आपल्याला कायच घेणं देणं नाहीये. पण एक जावं, कारण इतक्या वर्षातनं पूजा 18 वर्ष झाले गेली नाही, ह्या गेले असतील कधी माहित नाही, पण एवढ्या दिवसातनं तिचं लहानपण जिथं गेलं किंवा बऱ्याच काय गोष्टी ती म्हणती, हे शेगावला गजानन महाराजचं मंदिर आहे, इकडं हे आहे तिकडे ते आहे, तर एकदा आपलं लहानपणीची आठवण व्हावी म्हणून एकदा जाऊन यायचं आहे आणि बघून यायच्या सगळ्या गोष्टी. तर माझी पण इच्छा आहे आणि पूजेची पण इच्छा आहे की नाही? आता बघूया सासूबाईची काय इच्छा आहे, तुमची काय इच्छा आहे? जावं वाटतंय का नको? जावं वाटते आपल्याला, जावं वाटते ना? आपल्या गावाला जावं वाटते. कसं आता 4 चाकीमध्ये बसून गेल्यावर कसं कोण काय म्हणतील, कसं आमचा जवळ मोठा आहे असं म्हणतील बाया, पोरगी किती मोठी झाली माझी, हा ना, असं सगळं बाया म्हणतील ना. आम्ही बी असंच भीक मागत होतो जवळ बाप्पू, खोटं नाही बाप्पू, जवळ बाप्पू आम्ही भीक मागत होतो, राहत होतो असं खोटं पण नाही. आता असं कधीच म्हणायचं नाही मी गरीब आहे ना, आम्ही असं पहिले करतो. असं गरीब होतो. आता चांगले का नाही? पोरगी माझ्यावरची बसत होती. आता चांगलं आहे का नाही एवढं सांगा. भाकरी मागायची, हे करायची. हो मी काय म्हणतोय सासूबाई, मी सांगू ना, माझं ऐका तुम्ही. सांगा. आम्ही असे भीक मागत होतो, भाकरी मागायला जात होती माझी मुलगी. नाही खरं बोलतो आपण, खरं नाही. पहिली परिस्थिती सगळ्यांची अशी झाली आमची. आमच्यावरती पण बऱ्याच काय प्रसंग आलेले आहेत, पण आता सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. चांगल्या आहेत ना, देवाच्या कृपेने, सगळ्यांच्या आशीर्वाद. पोरगी चांगली आहे, जवाई बापू बी चांगले आहे माझे, सगळं चांगलं आहे, पोरं चांगले आहेत, पोरं बी चांगले आहे, लेकरू नातू बी चांगले, नाती चांगली आहे माझी. हा. तर आता आपल्याला उद्या जायचं आहे बुलढाण्याला. आणि तिथं आपल्याला खामगाव, शेगाव, मलकापूर, अकोला सगळं फिरून यायचं. मस्त मजेत. तुम्हाला आता उद्या मस्त पैकी एक नवी साडी घेतो, ओके, गाडीत मस्त पैकी पुढे इसी सीटला बसायचं आणि मस्त पैकी निसर्गाचा आनंद घेत जायचं. आपण जेवण देऊ सगळ्या, जेवण देऊ तुमच्या नावचं, मित्र सगळ्यांना जेवण देऊ. हा, गरीब आहे आमच्या बायाचे, कसं असू दे आमची ओळखीचे आहे, सगळ्याला जेवण देऊ आपण. बेबीला आहे का पूजा आपल्या बेबीला, दातपुरे येते बेबीला. आता आठवायला लागलं एक ठिकाणला. तर चला मित्रांनो, अशाच आता अजून बऱ्याच काय गोष्टी मला माहित होणार आहे आणि मला याच्याशी काय घेणं, काय मोठी झाली आणि मला याच्याशी काय घेणं देणं नाहीये. पाठीमागे यांचं कसं काय असं आता जसं आहे इथून पुढे चांगलं आहे आमचं. फक्त आपलं एक आठवण म्हणून आम्ही चाललो आहे बुलढाण्याला. मी पण फर्स्ट टाइम चाललोय आणि सकाळी जायचंय. कोण कोण जाणार आहे ते आता दाजी ठरवतील. तर उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. उद्या सकाळी आम्ही पहाटेच निघणार आहे. बघा तिकडे गाड्या वगैरे लावलेली, सासूबाई आलेली तर, आणि उद्या आम्ही पहाटे निघणार आहे. तर तुम्ही बघा 2-3 दिवस तिकडले ब्लॉग नक्कीच कमेंट करा. आणि तिकडले पण बरेच आपले फॅन्स, यूट्यूब फॅमिली आहेत, ते पण बरेच मला मेसेज करतात की आमच्या इकडे या वगैरे. तर त्यांनी मला इन्स्टाला मेसेज करा, त्या ठिकाणी मी त्यांना बोलतो, नंबर वगैरे देतो. इन्स्टाला डायरेक्ट कामाचे मेसेज करा, फक्त हाय म्हणून करू नका. म्हणजे लिहा तुम्ही इकडे आल्यात का, आम्ही इकडले आहेत वगैरे, कारण भरपूर मला रिक्वेस्ट येत असतात. तर चला आत्ताच्या पुरतं एवढंच. तुम्हाला सर्वांना गुड नाईट, व्यवस्थित झोपा. आम्हाला पण झोपायचं लवकर, पावसाचं वातावरण आहे, वारं सुटले आणि पहाटे लवकर उठून निघायचं आहे. 400 किलोमीटर प्लस आहे. तर चला, बाय बाय, गुड नाईट. सासूबाई गुड नाईट म्हणा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट म्हणतात. तिकडं ताई दाजी वगैरे झोपले होतं, इकडं पूजा वगैरे पुन्हा येऊन झोपली आहे, सागर पण पसरलाय. तर चला झोपूया आता आपण. गुड नाईट सर्वांना.